नमस्कार, मी विशाल परदेशी. मित्रांनो, पुन्हा एका बाबाची चर्चा जी आहे ती नाशिकमध्ये सुरू झालेली आहे. बरं, बाबा एक आणि कारनामे अनेक असं म्हणत असताना खरातबद्दल चर्चा सुरू आहे. एक एक त्याचे घोटाळे, कारनामे, त्यांनी केलेलं महिलांचं शोषण, त्या संदर्भातले व्हिडिओ आणि शिवाय संबंधित पुरावे आणि आज तर कॉल रेकॉर्ड, म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या मंडळींशी वारंवार त्याचं जे फोनवरनं बोलणं झालं या विषयाला घेऊन, कॉल रेकॉर्डला घेऊन त्याच्यावरती जे अंजली दमानी यांनी आरोप केलेले त्याबद्दल देखील मोठी चर्चा होताना दिसते. पण या सगळ्या ह्याच्यात नाशिकच्या घडामोडींमध्ये आणखीन एका व्यक्तीची आणि त्यांनी केलेल्या कारनाम्याची, म्हणजे दुसरा बाबा खरात असं म्हणून खरं तर त्याला संबोधलं जातंय, त्या व्यक्तीची चर्चा सुरू झालेली आहे. आणि तो व्यक्ती आहे नाशिकमधला व्यावसायिक कन्सल्टंट रवींद्र एरंडे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नाशिकमध्ये हे नेमकं घडतंय तरी काय आणि याला नेमकं काय म्हणायचं, याला विकृती म्हणायचं की आणखीन काही, हा देखील एक प्रश्न आहे. पण मंडळी, याला विकृतीच म्हणता येईल, कारण व्यावसायिक म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 100 पेक्षा अधिक महिलांचे वेगवेगळे व्हिडिओ सापडलेत. आता ते कसलेत हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण पोलीस याचा तपास करतायत. झालं असं मंडळी की पोलिसांकडे अचानक ह्याच रवींद्र एरंडे नामक व्यक्तीकडनं तक्रार आली की त्यांचाच एक ऑफिसमध्ये काम करणारा ऑफिस बॉय त्याला ब्लॅकमेल करतोय. माझ्या लॅपटॉपची हार्ड डिस्क त्याने चोरली आणि त्याच्यामध्ये माझे काही खाजगी व्हिडिओज आहेत ज्या विषयाला घेऊन तो मला ब्लॅकमेल करतोय, माझ्याकडे पैशाची मागणी करतोय. याची सुरुवात अशी झाली की त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारा ऑफिस बॉयच्या जेव्हा लक्षात आलं की आपण ज्याच्या ऑफिसमध्ये काम करतो तो महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली, त्यांना व्यवसाय सुरू करून द्यायच्या नावाखाली त्यांचं शोषण करतोय आणि त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ जे आहेत ते या लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमध्ये आहेत. आता हे सगळं लक्षात आल्यानंतर त्याच्या डोक्यात अनेक आयडिया शिजू लागल्या. त्यांनी असा विचार केला, या सगळ्या ह्याच्यातनं आपण ज्याच्याकडे काम करतो, आपला जो मालक आहे तो मात्र मजबूत पैसे कमवतोय किंवा त्यातनं पैसे मिळवत असणार, यातनं आपला देखील वाटा आहे आणि आपण तो मिळवला पाहिजे. आपण चला ही हार्ड डिस्कच उडवूयात आणि म्हणून ती हार्ड डिस्क तिने गायब केली. काही कालावधीने रवींद्र एरंडेच्या हे लक्षात आलं की आपल्याच ऑफिस बॉयने ती हार्ड डिस्क चोरलेली आहे. याबद्दलची विचारणा त्यांनी त्याला केली आणि त्यांनी कबूल देखील केलं की हो, ती हार्ड डिस्क माझ्याकडे आहे, पण ती हार्ड डिस्क तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला एक ठराविक रक्कम द्यावी लागेल. त्या रकमेच्या संदर्भात असंही देखील कळतं की रवींद्र एरंडेने मान्यता दिली, त्याला काही पैसे देऊ केले. पण सुरुवातीला हजारात असणारी ही रक्कम जी होती ती घेतल्यानंतर त्यानं अचानक त्याच्या काही मित्रांना सोबत घेऊन रवींद्र एरंडेकडे 12 लाख रुपयांची मागणी केली. ते 12 लाख रुपये तुम्हाला दे आणि मगच तुला ती हार्ड डिस्क जी आहे ती मिळेल. तुझे कारनामे जे ते झाकल्या जातील, ते कुठे बाहेर येणार नाहीत असं त्यांनी त्याला म्हटलं. अशी शाश्वती त्याला देऊ केली. पण 12 लाखाची एवढी ही जी रक्कम आहे ती देण्यापेक्षा आपण त्यांच्या विरोधात तक्रारच करूयात, त्यांना ट्रॅप करूयात, त्यांना अडकूयात, या भावनेतनं रवींद्र एरंडेनं सातपूर पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार देऊ केली. आणि तक्रार देत असताना त्यांनी असं सांगितलं की त्या हार्ड डिस्कमध्ये माझे काही खाजगी व्हिडिओज आहेत जे मला खरं तर ज्याच्यावरनं माझा ऑफिस बॉय मला ब्लॅकमेल करतोय असं सांगितल्यानंतर पोलिसांनी देखील त्या तक्रारीची दखल घेऊन म्हणजे लगेच कारवाईला सुरुवात केली. जी 4 मंडळी ऑफिस बॉय सकट त्याला ब्लॅकमेल करत होती त्यांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांना अटक करण्यात आली. आणि अर्थात त्या संदर्भातली पहिली बातमी देखील आपण असं म्हणून दाखवली की एका व्यावसायिकाला काही व्हिडिओजवरनं ब्लॅकमेल केलं जातं आहे आणि या सगळ्या प्रकरणात ब्लॅकमेल करणाऱ्या त्या सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली. बरं, हे इथपर्यंत ठीक होतं, पण पोलिसांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. असे नेमके हे काय व्हिडिओज आहेत ज्यावरनं या व्यक्तीचा एवढा आटापिटा सुरू आहे आणि त्यांनी याबद्दल तक्रार दाखल केली. मग ते व्हिडिओ जे आहेत ते तपासण्यात आले, ते बघण्यात आले आणि बघितल्यानंतर असं लक्षात आलं की त्या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती म्हणजे संबंधित व्यावसायिक रवींद्र एरंडे देखील दिसतोय, जो नेमक्या काय अवस्थेत हे खरं तर आता इथं जाहीरपणे सांगायला नको. काही महिलांचे व्हिडिओ जे आहेत ते यामध्ये दिसत होते, ज्यामध्ये दिसत होतं की त्यांनी त्यांच्याबरोबर संबंध केलेले, शारीरिक संबंध केलेले आहेत. आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं पोलिसांना हे नवीनच प्रकरण समोर येतं आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तपासाला सुरुवात केली. तपासाची चक्र फिरवली सुमोटो घेऊन, म्हणजे अर्थात स्वतः या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टीची शोधाशोध करायला सुरुवात केली. थेट
पोलिसांचं पथक रवींद्र एरंडेच्या घरी जाऊन पोहोचलं, त्याला ताब्यात घेण्यात आलं, याबद्दलची विचारणा त्याला करण्यात आली आणि अर्थात या सगळ्या याच्यातनं तपासानंतर जी काही कबुली त्याच्याकडनं येते त्यानुसार पुढे तपास सरकतोय आणि जेव्हा ही बाब उघड झाली की रवींद्र एरंडेला या सापडलेल्या सगळ्या व्हिडिओच्या प्रकरणातनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, मग एक एक करत महिला ज्या आहेत त्या पुढे येताना दिसत आहेत. सुरुवातीला एका महिलेने या संदर्भातली तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे. तिने असं म्हटलेलं आहे आपल्या तक्रारीत की माझ्या मुलाला नोकरी लावून देतो, या बदल्यात त्यांनी माझं शारीरिक शोषण केलं. इगतपुरीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये तो मला घेऊन गेला आणि तिथं त्यांनी माझ्यावरती जोर जबरदस्ती केली किंवा माझं शारीरिक शोषण केलं, याबद्दलची तक्रार जी आहे ती नोंदवण्यात आली. आणि ही पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी आवाहन केलंय, अपील केलंय की जर या व्यक्तीने तुमचं अशा पद्धतीने शोषण केलेलं असेल, तुमचे व्हिडिओ त्याच्याकडे रेकॉर्ड करून तुम्हाला काहीतरी देण्याच्या बदल्यात तुमचं शोषण केलं असेल, तुम्हाला ब्लॅकमेल केलं असेल, तर लगेच पुढे या संदर्भातले संपर्क क्रमांक देखील पोलिसांनी डिक्लेअर केलेले आहेत. हा तर झाला हा एक भाग. पण असं कळतंय की अशोक खरातच्या संदर्भात जे नवीन वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत तेच वेगवेगळे खुलासे या महिलांच्या शोषणाच्या संदर्भातले, रवींद्र एरंडेच्या संदर्भातलेही पुढे येऊ शकतात. हा रवींद्र एरंडे कोण होता? हा रवींद्र एरंडे एका वृत्तपत्राचा पत्रकार देखील होता. याच रवींद्र एरंडेने सातपूरमध्ये, नाशिकमध्ये एक सातपूर MIDC एरिया जिथं वेगवेगळे उद्योग समूह, त्यांच्या कंपन्या, त्याच भागामध्ये स्वतःचं एक वृत्तपत्र, वेब पोर्टल सुरू केलेलं होतं. शिवाय हाच रवींद्र एरंडे महिलांना स्वयंरोजगार, म्हणजे तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय केलं जावं याबद्दलचं मार्गदर्शन केंद्र उघडून बसलेलं होता. त्या माध्यमातून तो महिलांना मार्गदर्शन देखील करायचा. शिवाय रवींद्र एरंडेंनी घरात ब्युटी पार्लर कोर्सचा एक कार्यक्रम देखील सुरू केलेला होता. या संदर्भात तो महिलांचे मेळावे घ्यायचा. तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स करून कसे रोजगार मिळू शकतात, यात तुम्हाला गव्हर्नमेंटची किंवा राज्य सरकारची कशी मदत मिळू शकते, अनुदान मिळू शकतं, या संदर्भातली माहिती तो देऊ करायचा. दुसरी, सुरुवातीला याची एक प्राथमिक पार्श्वभूमी जी ती अशी कळते की या रवींद्र एरंडेचं नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नरला असणाऱ्या वसंत विहार या इमारतीमध्ये स्वतःचं एक ऑफिस होतं, जिथं तो ज्योतिषाच्या संदर्भातले कोर्सेस देखील चालवायचा. म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला मला जर ज्योतिषाचा कोर्स करायचा असेल तर मी अमुक एक फी जी आहे ती त्याला पाठवू करायची. त्या संदर्भातले पुस्तके जी आहेत ती रवींद्र एरंडेकडनं पोस्टाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पार्सल ते यायचं. तुम्ही त्याचा अभ्यास करायचा. परीक्षा देखील जी आहे ती त्याचे पेपर तो तुम्हाला पाठवायचा. ते पेपर लिहून तुम्ही ते त्याला पाठवून द्यायचं. त्या संदर्भातलं तुम्ही ज्योतिष झाल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला रवींद्र एरंडेकडनं मिळायचं. हा देखील भाग त्याच्या एकूणच कारकिर्दीतला लक्षात येतोय, तो समोर येतोय असं देखील कळतंय. म्हणजे बघा ना, किती हा योगायोग म्हणायचं की नेमकं काय. पण याच ज्योतिष खराचं ऑफिस ज्या कॅनडा कॉर्नरला ओकस प्रॉपर्टी म्हणून होतं, त्याच कॅनडा कॉर्नरच्या वसंत विहारमध्ये स्वतःचं या रवींद्र एरंडेचं ऑफिस होतं. म्हणजे स्वतःचं नाही म्हणता येणार, भाडेतत्वावर घेतलेलं ऑफिस होतं. तिथं तू काम करायचा. नंतर तेच ऑफिस त्याचं सातपूरमध्ये होतं. काही गोष्टी यामध्ये कॉमन अशा आहेत बघा. दोघांचाही घात त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने केलेला आहे. ते जे काही उद्योग करत होते त्याबद्दलची कुणकुण त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉयला लागली आणि त्यातनं त्यांचं एकूणच कारनाम्यांचं बिंग, घोटाळ्यांचं बिंग जे ते फुटलं आणि हे सगळं पुढं आलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणात पुन्हा एकदा नाशिक जे आहे ते चर्चेत आले, जे खरं तर येणं अपेक्षित नाही आहे. पण बाबा खरातच्या या कारनाम्यांच्या नाशिकमधल्या चर्चेनंतर आता हा दुसरा खरात जो आहे रवींद्र एरंडे याच्या कारनाम्यांबद्दलची यांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या शोषणाच्या, महिलांच्या शोषणाच्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या पुढे येताना दिसत आहेत. आणि परत एकदा नाशिक चर्चेत आलेले, जे खरं तर होणं अपेक्षित नाही. पण पुन्हा तो एक प्रश्न उपस्थित होतो, यांनी हे सगळं केलं नेमकं कशासाठी? महिलांचं शोषण केलं हा एक भाग आहे. त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांना नोकरी मिळवून देतो म्हणून त्या बदल्यात त्यांच्याकडनं शारीरिक सुखाची मागणी केली हा एक भाग आहे. या सगळ्या ह्याच्यात आता एक एक करत महिला पुढे येतील. यातनं हे देखील कळू शकेल किंवा अशी काही शक्यता आहे का, हे जे व्हिडिओ शूट करण्यात आलेले होते त्यात रवींद्र एरंडे महिलांना ब्लॅकमेल करत होता का, हा तपासाचा भाग आहे. प्रश्न उपस्थित करतोय. या प्रश्नाचं उत्तर तपासातनं मिळू शकणार आहे. अशा किती महिला आहेत?
म्हणजे अर्थात जे व्हिडिओ पोलिसांसमोर आलेले आहेत त्यातले चेहरे लक्षात घेऊन पोलीस देखील या सगळ्या याच्यात त्या महिलांना शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. सुरक्षा आणि महिलांची कुठेही बदनामी होऊ नये या दृष्टिकोनातनं सगळी खबरदारी जी ती बाळगली जाते. सुदैवाने यात खरातच्या संदर्भातले जे पहिले 4 ते 5 व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले होते ते रवींद्र एरंडेच्या संदर्भात झालेले नाहीत. ही खरं तर एक सुदैवाची बाब म्हणावी लागेल, कारण ज्या महिलांचं शोषण त्यांनी केलेलं असणार त्या कुठेतरी कामगार वर्गातल्या असू शकतात, कुठेतरी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या असू शकतात, ज्यांची खरं तर हे जर व्हिडिओ पुढे आले तर फार मोठी बदनामी होऊ शकते. जे होऊ नये या दृष्टीने पोलीस खबरदारी घेतात. पण पोलिसांनी एक आवाहन केलेलं आहे, जर तुमच्याबद्दल तुमच्या बाबतीत या रवींद्र एरंडेकडनं काही दुष्कृत्य झालेलं असेल तर त्वरित या संदर्भातली तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करा. तुमचं नाव कुठेही पुढे येणार नाही याची देखील आम्ही खबरदारी घेऊ, याबद्दलची शाश्वती पोलीस देत आहेत. खरं आहे मंडळी, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. अर्थातच जो कोणी दोषी आहे, जो कोणी गुन्हेगार आहे या दृष्टिकोनातनं त्याला शिक्षा झाली पाहिजे. ही विकृती आहे. अशा पद्धतीनं हे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवणं, महिलांचं शोषण करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याच्यावरती पूर्णविराम लागला पाहिजे. ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे, ही सगळ्यांची मागणी आहे. एक एक कारनामे उघड होत आहेत. जे उघड होत असताना कशा पद्धतीनं ही मंडळी समाजातल्या महिला वर्गाबरोबर त्यांनी दुष्कृत्य केलं, एक खेळ केला, हे समोर येतं आहे, जे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबणं फार आवश्यक आहे. कुठलंही जिल्हा, कुठलंही शहर त्याचं नाव अशा अर्थाने बदनाम होता कामा नये आणि जे खरं तर होणं अपेक्षितही नाही आहे. बघूयात या सगळ्या प्रकरणात पोलीस पुढे तपास करतात, आणखीन काय समोर येतं हे आपल्याला कळू शकेल. याबद्दलचं अपडेट अशाच प्रकारे न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. तुर्तास या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं जरूर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला कळवा.